ओके. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफायची आहेत. तर यात एक हात वर, दोन्ही हातांची बोटं गुंफायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. मान सरळ, पाठीचा कणा ताठ, हात खांद्यातून वरच्या दिशेने खेचायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. दोन हात कोपरांमध्ये न वाकवता छातीच्या कडेच्या स्नायूंना ताण, श्वास घेत सरळायचा आहे. एक श्वास आतमध्ये उजवीकडे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर, परत सरळ. एक श्वास आतमध्ये, परत हात कानाच्या मागे खांद्यातून वर खेचायचे. डाव्या बाजूला पुन्हा दोन, परत सरळ. एक श्वास आतमध्ये, उजव्या बाजूला दोन श्वास बाहेर, परत सरळ व्हायचं आहे. एक, आता हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोनही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ आणि पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. परत एकदा डावा पाय. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. उजवा पाय परत एकदा. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ आणि 10. ठीक आहे. आता दोनही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि 5. मॅक्सिमम रोटेशन करायचं हिप जॉईंटचं विरुद्ध दिशेने. एक, गुडघ्यामध्ये न वाकवता. दोन, मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण. तीन, चार आणि 5. ठीक आहे. आता उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि 5. विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5. ठीक आहे. हळूहळू सरळायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. मान सरळ. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत आणि मान करायचे आहे सरळ. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचं आहे. आता दोन श्वास बाहेर आणि पुढे, नजर गुडघ्याकडे, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा प्रयत्न करायचा आहे. मान वर करायची. ज्यांना खूप पुढे वागतात ना त्यांनी मान वर करून हात पुढे खेचायचे आहेत. परत श्वास घेत वरती यायचा. एक श्वास आतमध्ये, पुन्हा पुढे. दोन श्वास बाहेर, पायाच्या पंजांना पकडायचं आहे. मान वरती, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, पाय पूर्ण सरळ करायचा आहे. म्हणजे ताण वाढवता येईल आपल्याला. परत हात वर. एक श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि डाव्या बाजूला वळायचं आहे आपल्याला. एक, डावीकडे वळायचं आहे. उजवा पाय सरळ राहील. परत सरळ व्हायचं आहे. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. ठीक आहे. आणि हात करायचे आहेत खाली. आता डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे, दोनही हात बाजूला आणि श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती करायचे आहेत. करूयात. एक श्वास आतमध्ये, हात वर, पुढे झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला द्यायचा आहे ताण, नजर गुडघ्याकडे. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, परत पुढे. दोन श्वास बाहेर
पायाच्या पाठीमागच्या स्नायूला ताण द्यायचा आहे. थांबायचं थोडा वेळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. तर दोनही हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. उजव्या बाजूला वळायचं आहे. एक, परत सरवायचं आहे. दोन, डावीकडे वळायचं आहे. एक, दोन, उजव्या बाजूला. एक, दोन, डाव्या बाजूला. एक, दोन. तर हात करायचे आहेत सरळ आणि हात करायचे आहेत खाली. परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. आता दोनही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. ठीक आहे. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे, खांदे मागे. श्वास आतमध्ये घेत कंबर उचलायची आहे आणि मान करायचे आहे मागे. तर यात श्वासासोबत एक, श्वास आतमध्ये, मान मागे, गळ्याच्या स्नायूला ताण. परत खाली यायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा. एक, दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत एक, कमरेच्या स्नायूंकडे लक्ष. दोन. ठीक आहे. दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. मॅटच्या थोडस पुढे यायचं आहे आणि श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक, श्वास आतमध्ये, दोन्ही हात वर. पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणात. आता श्वास आतमध्ये घेत वर यायचं आणि पाठीवरती झोपायचं. दोन्ही हात वरती राहतील. एक, श्वास आतमध्ये, पाठीवर झोपायचंय, पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. श्वास बाहेर सोडत आता दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना स्पर्श करायचा आहे. दोन, श्वास बाहेर. वर येताना पण पाय गुडघ्यात वाकवायचे नाहीत. परत एक, श्वास आतमध्ये, पोटाच्या स्नायूंवरती ताण आला पाहिजे. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये, दोन, श्वास बाहेर. परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि दोन, श्वास बाहेर, हात खाली. ठीक आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पायाचे टाचा पंजे जोडायचे आहेत. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना स्पर्श करायचा आहे. ठीक आहे. दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. गुडघे आपल्याला खाली खेचायचे आहेत आणि मान करायची सरळ. ठीक आहे. आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला आता पुढे झुकायचं आहे. एक, मानवर, खांदेवर, पुढे झुकायचं आहे. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत सरवायचं आहे. दोन, पुन्हा एकदा. एक, परत सरवायचं आहे. दोन, परत एकदा. एक, दोन. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे करायचे आहेत आणि आपल्याला गुडघे खाली खेचायचे आहे आणि डावीकडे वाकायचं आहे. डावा गुडघा डाव्या कोपरा डाव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. एक, उजवीकडे, उजवा गुडघा उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला. दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ. गुडघा वर उचलू द्यायचा नाहीये. डावीकडे झुकल्यावर उजव्या बाजूचा आणि उजवीकडे झुकल्यावर डाव्या बाजूचा. 12, 13, 14, 15. गुडघे स्थिर ठेवायचे आहेत. 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. व्यवहार हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. परत दोन्ही पाय सरळ करायचे आहेत आणि आपल्याला वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे घ्यायचा आहे. उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. ठीक आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला मागे झुकायचं आहे. तर यात एक, श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि सरळ.
परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता दोनही हातांनी डोक्याच्या मागे आपल्याला दोन्ही हात गुंफायचे आहेत, कोपरे मागे करायचे आहेत, डावीकडे पळायचं नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. ठीक आहे. ह्यावर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता उजव्या हाताने डाव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या टाचेला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, मान वर, पाठीला पीठ. दोन, तीन, चार, टाचांकडे पाहायचं आहे. पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. पूर्ण ताण द्यायचा आहे, ओढायचा आहे, हात मागे खेचायचा आणि मग सरळायचं आणि हात करायचे आहेत खाली. आता पुन्हा टाचेवरती बसायचं आहे. डावा हात नाभीवरती ठेवायचा आहे, त्याच्यावरती उजवा हात ठेवायचा आहे. श्वास आतमध्ये घेत मान वर करायचे आहे. एक, श्वास आतमध्ये, मान वर, पुढे झुकायचं आहे. दोन, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचं आहे, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत मान वर, खांदेवर आणि सरळ. एक, परत एकदा पुढे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत मान वर, खांदेवर आणि सरळ. आणि आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. परत डावा पाय सरळ आणि उजवा पाय सरळ करायचा आहे. आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा, डावा पायाचा घोटा उजव्या पायाच्या गुडघ्याच्या रेषेमध्ये, पाठीचा कणा ताठ राहील, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. एक, आता डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. दोन, डावा हात टेकवायचा खाली, उजवा हात वरती घ्यायचा आणि उजव्या हाताने आपल्या डाव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे बाहेरच्या बाजूने आणि मान करायचे आहे मागे. पाठीच्या स्नायूंना पीळ द्यायचा आहे. पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे, मान मागे, पाठीला पीळ द्यायचा आहे. वक्रासन या आसनाचं नाव आहे, म्हणजे पोटातील अंतर्गत अवयवांना याचा चांगला फायदा होतो. परत दोन्ही हात सरळ करायचे आहेत. एक आणि हात खाली. दोन, डावा पाय सरळ करायचा आहे, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये करायचे आहेत. आता उजवीकडे वळायचं आहे. एक, उजवा टेकवायचा खाली, डावा हात वरती करायचा आहे, पाठीला पीळ द्यायचा आणि डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला पकडायचं आहे बाहेरच्या बाजूने. मान करायचे आहे मागे. अंतर्गत अवयवांवरती दाब पडतो, विशेषतः पॅन्क्रियाज वरती आणि लिव्हर वरती. तेव्हा डायबिटीस साठी आणि पचनशक्ती वाढवण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतोय. मान मागे, पाठीला पीळ, मांडीचा दाब पोटावरती. परत सरळ व्हायचं आहे. एक, श्वास आतमध्ये आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. परत दोन्ही पायामध्ये थोडस अंतर घ्यायचं आहे, दोन्ही पायामध्ये थोडस अंतर. आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, कपाळ टेकवायचंय जमिनीला आणि उजवीकडे वळून कपाळ टेकवायचंय जमिनीला. ठीक आहे. 10 वेळा, सॉरी 10 वेळा करणार आहे. 5 वेळा डावीकडून, 5 वेळा उजवीकडून. तर यात एक, दोन, आपल्या पाठीच्या मणक्याच्या रेषेत कपाळ टेकलं पाहिजे. तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10, 11, 12. ज्यांना जमते त्यांनी करा, ज्यांना नसेल जमत त्यांनी थांबलं तरी चालेल. 14,
15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे, हळूवार सरळवायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे आणि आता परत वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. परत गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. ठीक आहे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि आपल्याला श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचं आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि पुढे. ठीक आहे, दोन्ही हात सरळ करायचे आहेत आणि आता श्वास आतमध्ये घेत हात वर आणि मागे जायचं. श्वास बाहेर सोडत सरळ. 5 वेळा करूयात. पाठीच्या स्नायूंना ताण, विशेषतः अप्पर बॅकला आपल्याला ताण द्यायचा आहे. श्वासासोबत करायचा आहे. 1, 2, पुन्हा 1, 2, 1, 2, 1, 2, शेवटचा 1 आणि 2. ठीक आहे, हाताचे पंजे एकमेकांकडे करायचे आणि हात कडेने बाजूला करायचे. मागे जायचं. 1 आणि 2. ठीक आहे, करूयात श्वासासोबत. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, शेवटचा 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, परत टाचेवरती बसायचं आहे. मान सरळ करायचे आहे आणि आपल्याला शशांक भुजंगासन करायचं आहे. शशांक भुजंगासन. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1, श्वासासोबत. 2, श्वास बाहेर. कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत मान वर करायचे आहे आणि भुजंगासन करायचं आहे. 1, श्वास आतमध्ये आणि मान वर. भुजंगासन आपल्याला करायचं आहे. परत खाली यायचं आहे. 2, श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये, कंबरवर उचलून टाचेवरती बसायचं आहे. 2, श्वास बाहेर. हात वरती. 1, श्वास आतमध्ये आणि 2, श्वास बाहेर आणि हात खाली. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये, पुढे 2, श्वास बाहेर. परत भुजंगासन. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. परत एकदा सेम. 1, श्वास आतमध्ये, 2, श्वास बाहेर. मांडीचा दाब पोटावरती आला पाहिजे. परत 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. ठीक आहे, आता सर्वांनी पंजांवरती यायचं आहे आणि उभं राहायचं आहे. ठीक आहे, पंजांवरती यायचं आहे, उभं आपल्याला राहायचं आहे आणि दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायांमध्ये खांद्याने एवढं अंतर. मान सरळ. दोन्ही हात कडेने करायचे आहेत. 1, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. ताडासन वॉकिंग करू. त्यासाठी मॅटच्या मागे उभं राहायचं आहे. हात कोपरातून सरळ खांद्यातून वर खेचायचे आहेत. शक्य तेवढं कानाच्या मागे आणि टाच वरती करायचे आहे. 1, टाच वर, नजर समोर एका पॉइंटवर स्थिर आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला 2 पावलं पुढे चालायचं आहे. 1, पाय गुडघ्यात न वाकवता. 2, 3, 4. परत असंच मागे यायचं आहे. 1, 2, 3, 4. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला पुढे चालायचं आहे. परत 1, 2, 3, 4. परत मागे. 1, 2, 3, 4. हात करायचे आहे खाली. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. ठीक आहे, जेवढं हात वरती राहील तेवढं उलट हाताच्या वरच्या बाजूचा रक्तपुरवठा आपल्या शरीराच्या खाली येतो. त्यामुळे आपल्याला हातांच्या स्नायूंना छोट्या छोट्या सांधण्याचा फायदा मिळणार आहे. बोटांना ताण द्यायचा.
कोपरे सरळ आणि खांदे गोल फिरवायचे आहेत. 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. आता बोट लूज करायचे आहेत. परत ताडासन वॉकिंग करूयात आपण. दोन्ही हात कडेने वर. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत. हात कानाच्या मागे खेचायचे आहेत आणि परत तास वरती करायचे आहे. एक नजर एका पॉइंटवर स्थिर करायची आहे. मांडीच्या स्नायूचा आकुंचन आणि मग पाय गुडघ्यामध्ये न वाकवता आपल्याला 2 पावलं पुढे चालायचं आहे. 1 2 3 4. ठीक आहे. पाय गुडघ्यात न वाकवता हे महत्वाचं आहे. 1 2 3 4. ठीक आहे. हात खाली, हात सरळ आणि कडेने हात खाली करायचे आहेत. ठीक आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफवायचे आहेत. एकदा डावीकडे वाकायचं आहे, नंतर उजवीकडे वाकायचं आहे आपल्याला. 10 काउंट करणार आहोत आपण. करूयात. 1 2 3 मॅक्सिमम वाकायचं आहे. 4 5 6 छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूंना ताण. 8 9 आणि 10. हळूवार सरळ आणि हात करायचे आहेत आपल्याला खाली. ठीक आहे. आता सेम दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांचे तळे एकमेकांना जोडायचे आहेत किंवा बोट एकमेकांमध्ये गुंफवायचे. डावीकडे वळायचं आहे. 1 परत फिरवायचं. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 आता डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1 हा कोपरामध्ये न वाकवता. 2 उजवीकडे वाकायचं आहे. 1 पाय पण गुडघ्यामध्ये वाकवायचे नाहीत. 2 पाय पण सरळ राहील पूर्ण. पंजे जमिनीला टेकलेले. परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2 आता पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत आणि मांडी करायची आहे जमिनीला समांतर. तर या पाय सरळ, मान सरळ आणि पाय गुडघ्यात वाकवायचे, मांडी जमिनीला समांतर करायची आहे. 1 2 परत एकदा. 1 2 शेवटचा. 1 आणि 2 हात करायचे आहे खाली आणि मान सरळ. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे साधारणतः 4 फूट. पाठीच्या घाटात मान सरळ. डाव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला घ्यायचा आहे. दोन्ही खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेमध्ये आणि डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. पाय एकदम सरळ राहतील. दोनही पाय सरळ ठेवायचे आहेत. मान खाली करायची. हनुवटी डाव्या खांद्याला टेकवायचे आहे. दोनही खांदे, छाती, पाय एका रेषेमध्ये येतील असा प्रयत्न. हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वास नियंत्रण पण महत्वाचे आहे. आणि परत श्वास घेत सरळायचा आहे. 1 श्वास आतमध्ये आणि सरळ. 2 श्वास बाहेर. ठीक आहे. परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. आणि परत दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर. उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, दोन्ही खांदे एका रेषेमध्ये. थांबायचं थोडा वेळ. परत सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2 श्वास बाहेर. परत उजवा पाय सरळ, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 श्वास आतमध्ये, डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. उजवा हात वरच्या दिशेने खेचायचा आहे खांद्याच्या रेषेत आणि आपल्याला आता उजवा हात गोल फिरवायचा आहे. करूयात. 1 2 मान खाली करायची आहे. 3 हात कानाला स्पर्श करून गेला पाहिजे. 4 आणि 5 विरुद्ध दिशेने. 1 2
3 4 आणि 5. ठीक आहे, व्यवहार सरळ आपल्याला व्हायचा आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. परत डावा पायाचा पंजा सरळ, उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, उजवीकडे झुकायचा आहे आणि डावा हात गोल फिरवायचा आहे. एक श्वास आतमध्ये, उजव्या बाजूला झुकायचा आहे. दोन श्वास बाहेर, मान खाली करायची आहे, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे आणि आपल्याला डावा हात गोल फिरवायचा आहे, कानाला लागून गोल फिरवायचा आहे. एक, दोन, तीन, चार आणि 5 विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि 5. ठीक आहे, परत फिरवायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. आज आपण करूयात परिवृत्त त्रिकोणासन. म्हणजे काय करायचं, आपण नॉर्मल त्रिकोणासनामध्ये हात खांद्याच्या रेषेत डावीकडे झुकतो, डावा हात डावा पायाच्या घोट्याला स्पर्श करतो. आता काय करायचं, आपल्याला उजवा हात उजव्या हाताने घोट्याला स्पर्श करायचा आहे आणि मान वर करायचे आणि वरती पाहायचं. ठीक आहे, पूर्ण दोन्ही खांदे पाठीमागच्या बाजूला समांतर झाले पाहिजेत. म्हणजे पूर्ण या तुमच्या या भिंतीकडे समांतर झाले पाहिजेत. तर यात जेवढं शक्य तेवढं करा. एक आणि दोन, उजव्या हाताने डाव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आणि पूर्ण मागे पाहायचं आहे. पाठीला पीळ द्यायचा आहे, मागे पाहायचं आहे, पोट आतमध्ये खेचायचं आहे, परत सरळायचं. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे, परत आता उजव्या पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने करायचा आहे. ठीक आहे, दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. एक, आता डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. दोन, मान वळवायचे आहे आणि पूर्ण पाठीमागे पाहायचं आहे. दोन्ही खांदे पाठीमागच्या बाजूला समांतर होतील असा प्रयत्न, खांद्याच्या रेषेत पाय आणि खांदे एका रेषेत येतील असा प्रयत्न करायचा. परत सरळायचं. एक श्वास आतमध्ये, परत पाय खाली, पाय सरळ, डावा पाय बाहेरच्या दिशेने आणि परत एकदा उजवा हात डाव्या पायाच्या बाजूला. दोन, मानवर, पाठीला पीळ, पाय सरळ, दोन्ही पाय सरळ आणि मागे. ठीक आहे, माझा चेहरा कसा पूर्ण तुमच्या बाजूला झालाय, बरोबर, तसं आपल्याला गोल फिरायचं, परिवृत्त त्रिकोण असं. परत चला, एक आणि दोन. ठीक आहे, परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेर. ठीक आहे, म्हणजे तुमचा चेहरा जर या बाजूला असला तर त्रिकोणासनामध्ये पूर्ण मागे पाहायचं आपल्याला. तर यात एक, डाव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. दोन, मान वरती, पाठीला पीळ, हात खाली टेकून आपल्याला गोल फिरायचा आहे. पाय सरळ, गुडघ्यात वाकवायचे नाहीत, सरळ ठेवायचे आहेत. मान वर, जेवढा हात वरती कराल तेवढा आपल्याला फायदा जास्त. आणि मग सरळायचं आपल्याला. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली. ठीक आहे, आता पायामध्ये अंतर तेवढंच ठेवायचं आहे. पायामध्ये अंतर तेवढंच, दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट आणि श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे आपल्याला. तर यात एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पुढे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पुढच्या बाजूने झुकायचं आहे आपल्याला. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर आणि पुढे झुकायचं आहे. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत सरळायचं आहे. एक श्वास आतमध्ये, हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जवळ करायचे आहेत आणि आपण सूर्यनमस्कार करूयात.
4 सूर्यनमस्कार करायचे आहेत. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. ठीक आहे, मॅटच्या पुढे आपल्याला उभं राहायचं आहे. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आहेत. सामान्य जेवढं शक्य तेवढं करा. श्वास आतमध्ये घे, दोन्ही हात वरती. 2, 3, डावा पाय मागे. 4, मान वर. उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायच्या आहेत जमिनीला. शरीराचा त्रिकोण. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. शेवटचा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे, आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे आणि पाय पाठीमागच्या बाजूने. डोळे बंद राहतील. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. श्वासाची गती आणि हृदयाची गती सामान्य. आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले. ही झाली आसनांची पूर्वस्थिती. आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. उजवा पाय सरळ ठेवायचा आहे आणि आपल्याला उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, परत डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या वरती पकडायचा आहे. मांडीचा दाब पोटावरती. आणि आपल्याला डावा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, मॅक्सिमम रोटेशन हिप जॉईंटचं करायचं आहे. 2, 3, कमरेचा भाग फार वर उचलू द्यायचा नाही. 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे, पाय करायचा आहे सरळ. मान करायचे सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे. मांडीच्या स्नायूंचं टोनिंग. आता दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत.
दोनही हातांनी पायाच्या घोट्यांना पकडायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत कंबरवर उचलायचे आहे. छाती हनवटीच्या जवळ आपल्याला न्यायची आहे. करूयात. एक, कंबर उचलायची आहे, छाती हनवटीच्या जवळ न्यायची आहे, परत कंबर ठेवायची आहे खाली. दोन, पुन्हा एकदा. एक, दोन, परत 10 सेकंद थांबायचं आहे आपल्याला. कंबर उचलून छाती हनवटीच्या जवळ नेऊन करूयात. एक, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9, 10. कंबर ठेवायची आहे खाली आणि पाय करायचे आहेत सरळ. हाताचे पंजे आकाशाकडे, डोळे बंद, लक्ष श्वासावरती. आणि आपल्याला सर्वांना डाव्या कुशीवरून वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवरून वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोन्ही हात एकमेकांवरती, कपाळ दोन्ही हातावरती टेकवायचं आहे. हनुवटी दोनही हातांवरती टेकवायची आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. सिंपल भुजंग आसन. एक, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण, टाचा आणि पंजे जोडायचे आहेत, गुडघे जोडायचे आहेत, गुडघ्याचं इंटरनल रोटेशन. आणि आपल्याला आता पाय दोनही गुडघ्यांमध्ये वाकवायचे, वरती घ्यायचे. करूयात. एक, ज्यांना शक्य आहे त्यांनी हात सरळ ठेवा, ज्यांना असं शक्य नसेल त्यांनी कोपरे टेकवा. दोन, परत एकदा. एक, दोन, परत. एक, दोन. ठीक आहे. ज्यांनी कोपरे टेकवलेत त्यांनी पाय सरळ करताना छातीवर उचलायची आणि पाय वर घेताना छाती खाली करायची. तर यात एक, दोन. ठीक आहे. सगळ्यांनी असं केलं तरी चालेल. एक, दोन, परत. एक, दोन. कोपरे टेकवायची, फक्त मानवर राहील आणि छातीवर. परत. एक, दोन. श्वासावरती करायचं आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत पाय सरळ करायचे आहेत पूर्ण आणि पूर्ण खाली यायचं आहे. कपाळ दोनही हातांवरती टेकवायचे आहेत. शेवटचं करूयात शशांक भुजंगासन. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी दोन्ही टेकवायच्या, दोन्ही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात सरळ. करूयात. एक, मानवर, गळ्याच्या स्नायूंना ताण, आता कंबर उचलून टाचीवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं जमिनीला, स्पाइन एक्सटेन्शन करायचं मॅक्सिमम. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन श्वास बाहेर. आता सर्वांनी वज्रासनामध्ये बसायचं आहे, सॉरी, पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. आज आपल्याला कपालभाती करायची आहे. फक्त काय करायचं आहे, पहिल्यांदा उजव्या हाताच्या अंगठ्याने आपली उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडत कपालभाती करायची. करूयात. पोट आतमध्ये खेचायचं, श्वास बाहेर सोडायचा. करायचं सर्वांनी. डाव्या नाकपुडीतून श्वास बाहेर सोडून कपालभाती करायची आहे. उजवी नाकपुडी बंद. 60 वेळा स्ट्रोक द्यायचे आहेत. जेवढं शक्य तेवढा वेळ करा.
मध्ये तुम्हाला थांबायचं असेल तर थांबू शकता. जर का एक नाकपुडी पूर्ण चालू नसेल तर आपल्याला जास्त कालावधीपर्यंत नाही करता येत, तर जेवढं शक्य आहे तेवढं करा. त्यांचं झालंय, त्यांनी आता डावी नाकपुडी बंद करायची आहे शेवटच्या 2 बोटांनी आणि उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडत कपालभाती करायची आहे. करूयात. आता अल्टरनेट करायचं आहे. एकदा उजव्या नाकपुडीने श्वास, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा, एकदा उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. कपालभाती करत करूयात. डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडत आपल्याला कपालभाती करायचं थांबवायचं आहे. डावीने सुरुवात करायची आहे आणि डावीनेच थांबायचं आहे. वातक्रम कपालभाती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. अशा प्रकारच्या श्वासन प्रक्रियेमुळे किंवा कपालभातीमुळे दोन्ही नाकपुड्यांमधलं बदल आपल्याला जाणवतो. एक नाकपुडी आपली पूर्ण चालू असते, एक नाकपुडी आपली अपूर्ण असते. तर दोन्ही नाकपुड्यांचं संतुलन होण्यासाठी अशा प्रकारच्या कपालभातीचा आपल्याला उपयोग होतो आणि आपल्या शरीरातील चक्रांचं बॅलन्सिंग याच्यामुळे होत असतं. 3 वेळा ओंकार गुंजन आपल्याला करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.
दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी छातीला टेकवायची आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे, आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 6:30 वाजता भेटूयात नवीन योगासनं आणि नवीन सिक्वेन्स सोबत. थँक्यू.